तर आमचे दादा विकासाचं नाव म्हणजे सचिन कल्याण शेट्टी. सचिन कल्याण शेट्टी म्हणजे विकास. आणि वातावरण आणि का जिल्हा परिषद मध्ये काय आता सध्या आमच्या गावचं बी तालुक्याचा विकास झाले. मला राजकारण जेव्हापासून समजतोय तेव्हापासून विकास निधी आणि विकास काय असतो हे सचिन कल्याण शेट्टी परिवर्तन बघण्यात आलेलं आहे. नाही अक्षापुरे साहेबांना तर बऱ्यापैकी मी कधी बघितलेलं नाहीये. पहिला शिवचरण नव्हता आमच्याकडं. दर्शक नमस्कार, राजनीती न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण चप्पळगाव अक्कलकोट मधील खूप मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी चुरा जी आहे ती खरं तर मांडली जाते आणि चप्पळगाव गट आणि गणामध्ये आपण सध्या आहोत. त्या ठिकाणी आपण जर बघितलं गेलं तर शांभवी कल्याण शेट्टी यांच्या विरुद्ध भरम शेट्टी यांच्यातली ही खरं तर इथं लढत मांडली जाते. काही महिला या ठिकाणी आपल्या सोबत आहेत, आपण त्यांच्याशी थेट या ठिकाणी बातचीत करूयात. ताई, काय आपलं रंजना काय विकास वगैरे झालाय का तुमच्या भागात? झालं कोणी केला विकास? दादाने. खरं बघायला गेलं तर इथं खूप मोठ्या प्रमाणात निधी आल्याचं बोललं जातं, मात्र इथं विकास कामं वगैरे मोठ्या प्रमाणात झाले आहेत. झालं. काय सांगाल, इथं विकास वगैरे झालाय का तुमच्या भागामध्ये? झालं की मंदिर केले तर रोड केले तर छान केले तर. तुम्ही इथले प्रॉपर कोणी केलं विकास इथं? सचिन दादा. विरोधक आहेत आता मोठ्या प्रमाणात, जिल्हा परिषदेच्या निवडणुका आहेत, कसं बघताय? छान करतात ते सगळं काम, काय पण असं त्याने करतात. काय सांगाल इथं कशा प्रकारचा विकास झाला? आमच्या मंदिरासाठी पैसे गेला हनुमान मंदिरापासून त्याच्यासाठी त्यांनी मदत केल्यात आम्हाला. रोड बांधलेत, रोडच कामासाठी, दवाखान्यासाठी सगळं. बघायला गेलं तर इथं आणखी काही ठिकाणी मामा आहेत. आपण मामा काय सांगाल, विकास झालाय का? माझं नाव दिलीप श्रीमंत बुगडे, चप्पळगाव. आमच्या गटामध्ये आमचे सचिन दादा कल्याण शेट्टी यांचे घरचे आहेत आमच्या गणामध्ये. मी एक सर्वसाधारण शेतकरी आहे. मला मोदी सरकारकडून 2000 रुपये मिळतील, वर्षाला 6000 मिळते. तर आमचे दादा विकासाचं नाव म्हणजे सचिन कल्याण शेट्टी. सचिन कल्याण शेट्टी म्हणजे विकास. असे दोन्ही पली एक आहेत. आमच्या इकडे खूप काम केलेलं आहे. आमच्या चप्पळगावाला मंदिर बांधायला 10 लाख रुपये निधी दिलेत. 10 एकदा दिलेत, एकदा 8 दिलेत, असं आम्हाला जसे मागतात तसंच दिलेत. त्यांचे आमच्या उपकार लई फार आहेत, त्यांना आम्ही विसरणार नाही आणि तुम्ही परिवर्तन येणार, 100% येणार. काय सांगाल मामा? काही नाही, सचिन दादांचा विकास चांगला आहे, त्यांचा स्वभाव पण चांगला आहे. सगळ्यांना मिळून मिसळून काम करण्यासारखे आमदार आहेत. कोणावर रागिष्टपणा करत नाहीत, काय नाहीत, सगळ्याला सामावून घेऊन काम करतात. त्यामुळं त्यांचा विकास चांगला आहे. किती प्रमाणात त्या ठिकाणी निधी आला? तालुक्याला मोठ्या प्रमाणात निधी आला आणि इथं विकास झाला. इथं पण भरपूर विकास झाले, निधी आलेला आहे. बाहेरचं मारुती मंदिर, इकडं गावामध्ये आपलं हनुमान मंदिराला ते सर्व निधी वरूनच त्यांच्याकडूनच आलेला आहे. त्यामुळं कामं पण भरपूर केलेत. त्यामुळं इथं त्यांच्या बाजूनेच गावामध्ये फार. खरं तर इथं प्रचाराला जे आहे ते खरं तर सुरुवात झालेली आहे आणि शिवसेनेचे काही लोक आपल्यासाठी काय सांगाल, कशा प्रकारचं वातावरण? एकदम शांत आहे वातावरण. काय भाजप विरुद्ध शिवसेनेची लढत आहे, आपण प्रचार शिवसेना शिवसेना कशी काय इथली रणनीती असणार आहे? सध्या तर छान आहे. भाजपचे इथले आमदार आहेत भाजपचे आणि सत्ताधारी आहेत. शिवसेना पण सत्तेतलीच पक्ष, मात्र खरं तर दोन गटामध्ये ही चुरस लागलेली आहे आणि इथली निवडणूक खरं तर फार मोठ्या चुरशीची मानली जाते. कसं बघता याकडे? शिवसेना. आणि वातावरण आणि का जिल्हा परिषद मध्ये काय आता सध्या आमच्या गावचं बी तालुक्याचा विकास झालेला. स्वामी हे स्टँड बांधलाय आणि काय मल्लिकार्जुन मंदिर चाललंय, इकडे हनुमान मंदिर झालंय. आमचं सर्व त्याचं बी काम चांगलं आहे. त्याचं हे आहे, अजून हे नौका आहे, त्यानं ज्या ओळखी आहे, शेजारी आहे 1-5 किलोमीटरवर. हवा सध्या हवा आहे बीजेपीचं. बघा बघा काय आम्हाला तर तसं कळतंय, बीजेपीचं हवा आहे. आम्ही काय ते तुमच्यासारखंच आम्ही सांगणार बोललेलं की आम्ही बी की अगोदर खेच केलेलं आहे. हा मामा, नाव तुमचं? गुरांना बोलांगे. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, कसं आहे वातावरण? चांगला आहे की. काय हवा कोणाची आहे सध्या? कल्याण शेट्टी. कशामुळे? काम कोण करते त्याला सांगा. अक्षापुरे इथले शिवसेनेचे उमेदवार आहेत, माहिती त्यांना कधीपासून ओळखता तुम्ही? माहितच नाही त्यांनी कोण आहे. माहित नाही. निवडणुकीला उभारले तिथल्या उमेदवाराचे कोण अक्षापुरे असता पण
अशफाक हक्सापुरे शिवसेनेचे उमेदवार आहेत तिथे. असं त्यांनी बघितलंच नाही त्यांना मी. दर्शको नमस्कार, राजनीती न्यूजमध्ये आपणा सर्वांचं स्वागत. आज आपण सध्या आहोत चप्पळगाव गण आणि गटामध्ये आणि काही युवक मंडळी जे आहेत ते आपल्या सोबत आहेत. दादा काय सांगाल, कशा प्रकारचं वातावरण आहे? नाही, भागामध्ये तर वातावरण खूप चांगलं आहे. राजकारण तर खूप मस्त चाललेली आणि सर्व थोडंफार भाजपचा वातावरण चांगलं आहे, पॉझिटिव्ह आहे. कशासाठी हो? भाजपच का? आता आम्ही इथं सातत्यानं बघतो विरोधी पक्षाकडनं कोणताच उमेदवार म्हणजे विरोधी पक्षातनं कोण बोलत नाही, सतत सर्वजण भाजपच बोलतात. कसं विकास बोलते ते, मोदी साहेबांचा आणि फडणवीस साहेबांचा विकास बोलते ते, म्हणून लोक बोलतात भाजप म्हणून. सचिन कल्याण शेट्टी आणि सागर कल्याण शेट्टीच का? कशासाठी? नेमकं कारण काय त्याचं? आणि युवकांना सचिन कल्याण शेट्टी, सागर कल्याण शेट्टी हेच काम, म्हणजे त्यात एक तालुक्यामध्ये आजपर्यंत इतिहासामध्ये मी जेव्हापासून राजकारण माझं 31 वर्ष चालू आहे, मला राजकारण जेव्हापासून समजतोय तेव्हापासून विकास निधी आणि विकास काय असतो हे सचिन कल्याण शेट्टी परिवारातून बघण्यात आलेलं आहे. म्हणून आम्ही लाईक करतो सचिन कल्याण शेट्टी परिवाराला. म्हणजे गावचा विकास आणि निधी कसा मिळतो, कुठला मिळतो, काय मिळतो आणि कसा कुठल्या पद्धतीने काम करायचं असतं हे जर शिकायला तरुण पिढीला मिळत असेल तर हे कल्याण शेट्टीने शिकवलेले आहे. त्यासाठी सचिन कल्याण शेट्टी फ्रॉड आणि बोगसच काही गिरी नाही आहे. त्यासाठी तरुण पिढींचा शक्यतो जास्तीत जास्त हा कल्याण शेट्टीच मानतो. त्यांच्याबद्दल नाही, अक्सापुरे साहेबांना तर बऱ्यापैकी मी कधी बघितलेलं नाही आहे. ऐकून आता उमेदवार आहे म्हणून ऐकण्यात आलेलं आहे, पण हा व्यक्तीबद्दल मला काय माहिती नाही. म्हणजे मी काय चुकीचं कमेंट करणं चुकीचं आहे. काय कसं आहे वातावरण? वातावरण सध्या चांगलं आहे. बीजेपीचं थोडं चांगलं आहे वातावरण. कशासाठी हो? बीजेपीच का? बीजेपीचं सध्या सचिन कल्याण शेट्टी यांचं काम जास्त झालेलं आहे. माझं सध्या आता वय 31 आहे. मी तर एवढा विकास कधी पाहिला नव्हता, पण सध्या विकास भरपूर झालेला आहे. त्यामुळे आम्ही सध्या जेवढा युवकांचा प्रतिसाद आहे पूर्ण सगळं सचिन कल्याण शेट्टी आणि सागर कल्याण शेट्टी यांचा पूर्ण त्यांना पाठिंबा आहे. ते आम्हाला माहित नाही, ते आम्ही काय? वातावरण कसं आहे? हे चांगलं आहे. हा? काय म्हणते, हवा कोणाची? तेव्हा मी सांगली चालवलं तसंच. जिल्हा परिषदेच्या निवडणूक आहेत, आहे ते कसं मग काय करायचं. कोण आहे? आम्ही आहे. तुम्हीच आहे? बघायला ते गेलं तर या ठिकाणी मामा बोला. काय म्हणते हवा? हवा भाजप का बोलो भाजप का? का आमदार त्यांनीच आहे. विकास झालाय का हो? काय झालाय विकास? सगळं रोड हे गटार विकास झालाय. किती प्रमाणात झाला हो विकास? भरपूर हक्सापुरे इथं तुमचे विरोधी शिवसेनेकडनं उमेदवार आहेत, त्यांना ओळखता का तुम्ही? पहिला शिवसेना नव्हता आमच्याकडं. आता हे शिवसेना नव्हतं? मग कोण होतं? ते मिठ्या बिलाचा ते माणूस गेला हद्दपार. अध्यक्ष होता ते. शिवसेना हे मैत्री ओळखतो का नाही? कोणाच्या शिवसेनेचे उमेदवार ओळखतो. मंडळी जे आहे ते चप्पळगाव ग्रामस्थ जे आहे ते खरं तर आहेत आणि मोठ्या प्रमाणात या ठिकाणी सातत्याने या ठिकाणी विकास झाल्याचं देखील या ठिकाणी बोललं जात आहे. भेटूया पुन्हा अशा नवीन ठिकाणी. राजनीती न्यूज चॅनलसाठी मी दत्ता केरे, सोलापूर.